नागपूरच्या नंदनवर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं मोठ्या प्रमाणात पाणी देखील साचलंय। हसनबाग पोलीस चौकी परिसरातील वस्तीमध्ये पावसाचं पाणी शिरल्यानं घरातील साहित्याचं मोठं नुकसान झालंय। त्यापैकी शरद भटकळ यांच्या घरामध्ये तर गुडघ्याच्या वर पाणी साचलं होतं। सध्या हे पाणी ओसरलेलं आहे, मात्र त्यामुळे घरातील साहित्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। काय नेमकी परिस्थिती होती, किती पाणी आलं होतं तुमच्या घरामध्ये? दादा, मी मागच्या 20 वर्षापासून इथं राहतो आणि 20 वर्षामध्ये असं कधीच झालेलं नाही आहे का आमच्या घरापर्यंत पाणी शिरलं। एवढे सगळे पावसाळे झाले, खूप सारा पाणी आलं, पण या वर्षी काय झालं आहे की जे महारेलवाल्यांनी जो फ्लायओव्हरचं काम चालू केलेलं आहे, त्यांनी जे मेन जे जाणारी लाईन आहे ती खोदल्यामुळे पाण्याचं जे गटरमधून जे पाणी जाणार होतं ते बंद झालं आणि समोर सिमेंट रोडचं काम चालू आहे। सिमेंट रोडचं काम झाल्यामुळं तो रस्ता उंच झाल्यामुळं हे घरातील कोणत्याही पाणी जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळं आमच्या घरामध्ये मागेही येऊन गेलं। हे गहू आहेत, अजून हे भिजलेले गहू सुद्धा आम्ही हे करून ठेवले होते। हे पूर्ण हे बघू शकता तुम्ही, हे मागच्या पावसातच 8 दिवसाच्या अगोदर पूर्ण ते पाऊस आला, त्याच्यामध्ये ओलं झालेलं होतं। हे ज्वारी सुद्धा ओली झालेली आहे, तुम्ही वास घेऊ शकता, सगळं पाहू शकता। आमच्याकडे अजूनही हे अनाज आहे। त्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं चित्र पाहायला मिळते। अशाच प्रकारे अनेक वस्त्यांमध्ये सुद्धा असं पाणी शिरलेलं आहे आणि अनेक नागरिकांच्या घरात नुकसान झाल्याचं चित्र पाहायला मिळते। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर।